नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर काल रात्रीला जो वाऱ्यासह ढगफुटीचा पाऊस झाला, तर या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान या ठिकाणी झाले। अनेक शेतातील माल या वाऱ्या पावसामुळे त्या ठिकाणी पडले, काने झाले। तर अनेक वृक्षही या वाऱ्यासह या ठिकाणी तुटलेले आहेत, पडलेले आहेत। तर असाच प्रसंग माझे चुलत बंधू प्रवीण भुजंग यांच्या सोबत झाला आणि त्यांचा मला फोन आला की भाऊ, आपल्या जे माझ्या दारासमोरचं वडाचं झाड आहे आणि हे झाड रात्रीच्या वाऱ्यामुळे कानं झालेलं आहे आणि ते माझ्या घराला त्या ठिकाणी टेकलेलं आहे आणि जर अर्ध्या एक घंट्यात ते झाड त्या ठिकाणी तोडलं नाही, हटवलं नाही, तर ते झाड माझ्या घरावर त्या ठिकाणी पडेल आणि माझं घराचं नुकसान होईल। आणि हे झाड तोडत असताना त्या झाडावरून लाईनीचे वायर त्या ठिकाणी जायला आहे, त्यामुळे तुम्ही वायरमॅनांना फोन करा, कारण ते लाईनीचे तार त्या ठिकाणून हटवायचे आहे। तर मी कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता मी डायरेक्ट एमएससीबीला माझ्या बंधू सोबत त्या ठिकाणी गेलो आणि त्या वायरमॅनांना सांगितले की असा असा प्रसंग आहे, माझ्या बंधूच्या घरावर झाड पडण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही चला। तर तिथले वायरमन, चिंचोली लिंबाजीतील वायरमन पाटील साहेब, सपकाळ साहेब, त्यानंतर मोरे साहेब, जाधव साहेब यांनी कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता ते घटनास्थळी हजर झाले आणि ते झाडावरचे तार त्यांनी भर पावसामध्ये त्या खांब्यावर चढून त्या ठिकाणी हटवले आणि ते झाड बाजूला हटवण्यास आपल्या चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पवार यांनी त्यांचे जेसीबी घेऊन त्या ठिकाणी मोफत ते झाड हटवण्यास त्या ठिकाणी मदत केली। तर मी चिंचोली लिंबाजी येथील सर्व वायरमनांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पवार यांचाही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की यांनी कोणत्याही गोष्टीची मनात किंवा कशाच्या अपेक्षा न ठेवता त्या ठिकाणी एक मदतीचा हात या प्रवीण भुजंग यांना या ठिकाणी दिलेला आहे। आणि मी वायरमनांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन व आपले कर्तव्य, आपले कामाची जिम्मेदारी म्हणून त्या ठिकाणी तत्पर राहून जे गोरगरिबाचं जे होणारं नुकसान होतं, आज या वायरमनामुळे व लक्ष्मण पवार यांच्यामुळे या ठिकाणी टळलेलं आहे। तर मी या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद।